रायगडच्या मुरुड तालुक्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे। मुरुडच्या बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। रेवदंडा पोलीस स्थानकात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेने मुरुड रेवदंडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। घटनेचा पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्यात सुरू आहे। सध्या नाताळ आणि नववर्ष अशा लागून सुट्ट्या काढत अनेक जण कोकण, गोवा अशा पर्यटन स्थळी फिरण्यासाठी जात आहेत। शाळांच्या सहलीही मुरुड, जंजिरा, कोल्हाई, अलिबाग अशा ठिकाणी सर्रास जाताना दिसत असताना लैंगिक अत्याचाराची ही घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली असून पर्यटकांसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक धास्तावलेत। या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार असल्याचे सूत्रांनी सांगितले। याबाबत सविस्तर वृत्त असे की मुरुड तालुक्यातील एका गावात दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2:30 सुमारास 7 वर्षीय पीडित मुलगी ही तिचा भाऊ आणि बहीण यांच्या सोबत शौचास गेली होती। सदर ठिकाणी आरोपी याने येऊन पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना तिच्या अज्ञान असण्याचा फायदा घेऊन तिला एकटीला समुद्रकिनारी उभ्या केलेल्या एका बोटीत घेऊन जाऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केलाय। याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11:32 गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेत नराधमाने समुद्रकिनारी असलेल्या एका होडीत नेऊन तिने त्याच्यावर अत्याचार केला। त्या मुलीने याबाबत कोणालाही काही सांगू नये असे सांगण्यास भाग पडले व तिच्या हातावर मारहाण देखील केली आहे। याबाबत अधिक तपास मुरुड पोलीस निरीक्षक नामदेव बनगर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक MT शिंदे या करीत आहेत। 22 वर्षीय नराधम यांच्यावर यापूर्वी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे। ही घटना अत्यंत नीच वृत्तीची आहे। काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये देखील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रकार घडला होता। अशा घटनेतील आरोपींना शासनाने कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या रुपाली पेरेकर यांनी केली। या प्रकरणाची माहिती मिळताच मुरुड पोलीस निरीक्षक नामदेव बनगर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवून सदर पीडित मुलीची चौकशी करण्याची सूचना केली आहे। तसेच तिला पोलीस विभागाकडून सर्वोत्तपरी न्याय मिळणार असल्याची ग्वाही रायगड जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे। रेवदंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 65(2) 64L सह लैंगिक 172/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3B4225M 61789H 9M 1012 असे गुन्हे दाखल करण्यात आलेत। शिवसत्ता टाइम्स साठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।